रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार, आपणासमोर सिद्धहस्त लेखक प्राध्यापक नंदकुमार शेडगे सरांच्या जाणीव या कथासंग्रहातील लागीर या कथेचा तिसरा भाग आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तत्पूर्वी आपण पहिल्यांदा जर माझ्या चॅनलवरती आला असाल आणि माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ऐकत राहा. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरती माझ्या वाचन केलेल्या कथा. तर ऐकूया प्राध्यापक नंदकुमार शेडगे सरांची कथा जाणीव या कथा संग्रहातील लागीर भाग तिसरा. 4-8 दिवसात ऊनच चांगलीच बावळली. तसा शाळू चांगला वाढून आला. उन्हानं कणस चांगली जुनावली, फार बेंडी झाली. पाखरांचा त्रास कमी झाला, पण डोंगरातला चारा वाळायला लागला. झाडाचं पाणी वाळायला लागलं, पाणी संपायला लागलं. तशी डोंगरातली जनावरं पिकांचे नुकसान करायला लागली. तशी गणपानं पुन्हा रानाला छावणी टाकली. माणसाने आता शाळवाची काढणी चालू केली. सगळ्या शिवारातलं शाळू काढून बोईला पडलं तरी पाटलाचा शाळू उभाच होता. पाटलानं इतरांच्या पेक्षा एक पाणी आगाव दिलं होतं. त्यानं शाळू मागास होता. 4-8 दिवसात माणसाची सुगी मळण मात्र काढून घरी आली आणि पाटलानं शाळू काढून टाकला. पण त्याची काही काटणी झाली नव्हती. त्याने राखणीला गणपा रोज त्या माळावर एकटाच गडी होता. एकदाची गणपानं शाळवाची काटणी केली आणि त्याच्या मागचा कामाचा तगादा कमी झाला. पण मळणी आणि बांधणी मागच होती. गणपानं पिंपरणीच्या खाली शेजरं करून ठेवलं होतं. मळणीला मशीन मिळत नव्हती. सगळीकडे सुगी चाललेली. त्यानं मशीन गुंतलेली. अहो का बरं एवढा कणसाचा ढिगारा बघून पाटील जाम खुश होता. गणपाना म्हणला, अरे गणपा 50 तरी पत्त्याला मारा नाही बरं का. गणपा म्हणला, अहो पाटील 50 नाही आवरायचं. माझ्या अंदाजाने नुसत्या दाण्याचा गोळाच आहे की राव. असं म्हणत गणपानं म्हणल्या पाटलानं समाधानानं मान डोलावली आणि म्हणला, खरं आहे गाड्या, कुणाच्या बाप जन्मी असा शाळू आणला नसेल बघ. खरं आहे तुमचं पाटील. सखा पाटलानं आणून दावला का नाही रे या भाकड माळात. असं म्हणत पाटलानं कणसाचा गोळा हातात घेतला. त्यातलं दाणं निरखत बघत बसला. अहो दिवस मावळा गेला तसा सखाराम पाटलानं घरचा रस्ता धरला. सखाराम पाटील घरी जातात. सखा पाटलाच्या हातावर पाटलीनबाईनं पत्र दिलं. तसा सखा पाटील म्हणला, कोणाचं आहे पत्र? अहो गणपाचं आहे, तुमच्या नावानं आलंय बघा. अहो गणपाची आई लय जड आहे. तेव्हा गणपाला त्याच्या बापानं तातडीनं बोलावले आणि त्यात लिवले जरा पैशाची नड पण आहे. त्याच्या म्हातारीनं आण पाणी सोडले. असं काय बघायला लावलाय? तेव्हा तुम्ही पण गणपाला रानात जाऊन देऊन या, म्हणजे गणपा उद्याला पहिल्या गाडीनं जाईल त्याच्या गावाला. तुमचं समज खरं आहे, पण समध्या रानात सुगी पडली या, त्याचं काय करायचं आता? अहो सुगी काय पळून चालली आहे वय? तिथं गणपाची आई मरायला टिकली आणि तुम्हासनी सुगी दिसती वय? ते काय नाही. गणपा उद्या गावाला जाणार म्हणजे जाणार. बरं तुमच्या मनासारखं होईल, मी जातो गणपाकडे. असं म्हणत पाटील बायतान घालून घराकडं म्हणजे घराच्या बाहेर पडलं. तसं गोट्यात गेलं. तेवढ्यात गणपा नुसतात रानातनं घरी आलेला बघून पाटील गणपाला म्हणलं, अरे गणपा उद्या तुला गावाकडे जावं लागेल बरं का रे. का हो पाटील? अरे तुझी आई आजारी पडली आहे, तसं मला पत्र आले. काय सांगताय काय पाटील? कवाचं पत्र आले? अरे आजच मिळाले. काय लिहिले? काय नाही, जरा म्हातारे आजारी आहे तेव्हा तुम्हा दोघांनी बोलिवले. हे बघ तुम्ही उद्याच्या पहिल्या गाडीने निघा, मी बघतो राखणीचं. अशी म्हणत पाटील गणपाला म्हणला, पाटील तुमच्या जोडीला संपा पण आहे की, त्याला घेऊन जावा की. ते ऐकून संपा म्हणला, पाटील तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्या संग. संप्याचं बोलणं ऐकून पाटलाला पण बरं वाटलं. मग काय काळजीच भेटली म्हणायची. असं म्हणत पाटील घराकडे गेले. पाटलाच्या मनात राखणीचा विषय चांगलाच गोळायला लागला.
आपण त्या माळावर रात्रीचं राखणीला जायचं म्हणजे अवघडच काम आहे, असं पाटील स्वतःच्या मनाला म्हणत होतं. त्यात पाटलाला गणपानं सांगितलेली भूताची भानगड आठवली. अहो त्यानं पाटलाला रात्रभर झोप लागली नाही, पण राखण तर करावीच लागणार होती. गणपानं सकाळची गाडी धरली आणि बायकोला घेऊन गावाकडे गेला. त्या दिवशी संपाने पाटील दोघ जण माळावर राखण करीत होती. अहो दिवस मावळाच्या सुमारास पाटलाला संपा म्हणला, संपा तू शेजऱ्याची राखण करीत बस, मी घरी जातो आणि जेवून येतो, येताना तुला जेवणाचा डबा आणतो. होय पाटील, या तुम्ही जेवण घेऊन, मी इथंच बसून आहे. पाटील गावाकडे निघाले. तसं कडूस पडायला लागलं. शिवारातली माणसं घरी गेली. त्या माळावर आता चिटपाखरू सुधीक नव्हतं. अंधार चांगलाच पडला होता. संप्याला चांगलीच भूक लागली. तसं संप्या पाटल्याचा वरचं बेकाड होतोय. अहो अंगापिंडाला दणदणीत होतं, पण मनानं मात्र बेत्राटच होते. काळा कुट्ट अंधार वाढायला लागला. तसं संप्याला भीती वाटायला लागली. त्याने इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. संप्या कधीच एकटं रानात राखणीला गेले नव्हते. आज पहिल्यांदा राखणीला गेलेले. त्यानं शाळेच्या पोराकडनं ऐकलं होतं, रातच्याला भूत येत्यात, ती माळात असत्यात. पण त्यांचं पाय उलट असल्यावानी त्यांना झाडावर चढायला येत नाही. असल्या भाकड बोलण्यावर त्यानं विश्वास ठेवला आणि संप्या त्या माळातल्या पिपरणीवर जाऊन एका मोठ्या फांदीवर जाऊन बसला. पण त्यानं जाताना शेजाऱ्यावर ठेवलेलं घोंगडं पण पिपरणीवर नेलं आणि घोड्यावर बसावं तसा तो दोन्हीकडे पाय सोडून त्या पिपरणीवर घोंगडं पांघरून बसला. रात्र चांगली जोरायला लागली. तशी कुली वरडायला लागली. तसा संप्या चांगलाच बिहाला. तेवढ्यात 2 कोलं पिपरणी खाली आलं आणि वरती बघून वरडायला लागलं. तसं संप्याला वाटलं आता आपला पाय वाढणार कोल. तसा संप्या मोठ्यानं वरडला. हे ऐकून कोल्ह पळून गेलं, पण संप्या चिडीत मुतला. संप्या थरथर कापायला लागला. मुक्कामाची गाडी गावात वळली आणि कारकन गाडीचं ब्रेक वाजलं. तसा सकाराम पाटील आवाजाच्या दिशेनं वळला. गाडीतनं 4-2 बाया माणसं उतरली आणि गाडीतल्या लाईटी गेल्या. माणसाचं बोलणं कानावर यायला लागलं. तो सखा पाटील चालत चालत ऐकत होता. त्यातला कोणीतरी म्हणला, आज दुपारी आमुषा लागली या, त्यानं काळा कुट्टा अंधार आहे बघा. त्याचा शब्द सखा पाटलाच्या कानावर पडताच सखा पाटलाचा पाय लटपटायला लागले. त्यानं लगबगीनं पावलं टाकायला सुरुवात केली. सखा पाटील गावाच्या वड्यावर आला आणि त्यानं मागं फिरून बघितलं. तसं त्याला कोणीच दिसत नव्हतं. त्या काळ्या कुटा अंधारातनं त्या वाटेनं तो माळाकडे निघाला होता. त्याच्या पावलांचा आवाज त्याच्याच कानावर यायचा. तसा सखा पाटील लय घाबरायचा. सखा पाटलाला चांगला घाम सुटला. त्याच्या मनात गणपाची भानगड यायला लागली. तसा सखा पाटील राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम म्हणत त्याच्या मनात नाना विचार यायला लागलं. सखा पाटलानं तसाच अर्धा निम्मा रस्ता पार केला. तसा त्याच्यात जरा धीर आला, पण मध्येच कुठंतरी खासखुस वाजायचं आणि तसा पाटील लगेच घाबरायचा. अहो सारखा नुसता माग पुढं बघत चालायचा. एकदाची गाडी वाट संपली आणि पाय वाट लागली. तसा सखा पाटील जरा सावकाश चालायला लागला. अहो चालता चालता सखा पाटलाच्या लेंग्यात बोराट्याची फांदी अडकली. तसा त्याचा पाय ओढल्याचा भास त्याला व्हायला लागला. सखा पाटील मोठ्यानं वरडला, कोण हाय, मला सोडा म्हणत पळायला लागला. तसं त्याच्या लेंग्याला अडकलेली फांदी मोडली आणि त्याची सुटका झाली. तशी त्यानं जी का जोरात धूम ठोकली आणि माळावर येऊन माग बघतोय तर कोणीच नाही. अहो कंदिलाच्या उजेडात बघितलं तसा तो बोराटीचा काटा त्याच्या लेंग्यात अडकलाय. ही बघून त्याला हसायलाच आलं. सखा पाटील आता शेताच्या मळ्यात आलेला. तो बघून संपा अगदी खुश झाला. आता पाटलीन बाईच्या हातचं जेवायला मिळणार असं म्हणत त्याच्या तोंडाला चांगलं पाणी सुटलं. पाटील आता पिपरणी खाली आला आणि संपाला हाका मारायला लागला. संपा, ए संपा, अरे कुठाय गाड्या, झोपलास का काय? संपानं पिपरणीवरनं पाटलाच्या पुढे उडी मारली. तशी त्याच्या अंगावरल्या घोंगड्याची खोळ पाटलाच्या तोंडावर पडली. तशी पाटलाची वाचच बसली. पाटलाला वाटलं आपल्या अंगावर बोथानं उडी मारली आणि पाटील खाली कोसळला. अहो तो नुसताच हातपाय खोडायला लागला. अहो हे सारा बघून संप्या घाबरला. पाटील असं का करते या?
संपानं पाटील पाटील अहो काय झालं असं म्हणून हाका मारल्या, पण पाटलाला काही शब्दच फुटेना. त्याच्या अंगाला घाम आला, त्याचा लेंगा पार वाला वाला झाला. ते बघून संप्या गेंडाळलं. त्यानं कळशीतलं पाणी पाटलाच्या तोंडावर मारलं. तसा पाटील भूत भूत असं म्हणत उठलं आणि येड्यावाने बघायला लागलं. तसं संप्याला पण खरंच वाटलं. तो पण पाटलाचं ऐकून नुसतं दोन्ही हातानं बॉम्बलायला लागलं. संप्याला बघून पाटील घाबरला आणि पाटलाची हालत बघून संप्या तो बी बेघराटला आणि वाऱ्याच्या वेगानं अंधारात संप्या गायब झाला. त्यानं गुरांचा गोटा गाठला आणि खालवर घालून जे झोपला. पण पाटलाचे चांगलेच तांतारले. त्याच्या त्या गोंधळात जेवणाचा डबा पण कुठं गेला त्याचा काही पत्ताच लागला नाही. पाटलाने इकडं बघितलं तिकडं बघितलं, खंदील लावला. त्याचं पायतार कवाच त्याचं पायातला अवसान कवाच गळून पडलेले. घामानं गडी नुसता वालाकत झालेला. अहो नुसता सारा सायरा वायरा पळायला लागला. पाहता पाहता त्याच्या हातातला खंदील खाली पडला आणि त्याची काच फुटली. त्यातनं राखेल बाहेर आलं. तसा मोठा बडका झाला. अहो सगळ्या रानातलं गावात तडा 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 पेटायला लागलं. तसा सखा पाटील लयच घाबरला आणि गावाच्या दिशेनं नुसता पळायला लागला. अहो पळता पळता सखा पाटील तालीवरनं खाली कोसळला. तसं त्याच्या छाताडावर आणि पोटाचा भाग सगळा सुलवटून गेला. त्याच्या अंगावरली कापड फाटली. अहो नाड्या तुटलेल्या होत्या. त्याच्या अंगावरती नुसत्या जखमा झाल्या आणि त्या झोंबायला लागल्या. त्यातनं रगात ठेपकायला लागलं तरी गडी जीव मुठीत घेऊन पळत 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 गावाच्या ओढ्यातल्या डोहावर आला. त्याला रात्री पाण्याचा अंदाज आला नाही. गडी तसंच त्या पाण्यातनं धडा 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 पळत आला. त्या पाण्यात 2-3 वेळा पडला. अंगावरचे कापड भिजून त्याच्यात ओल्या अंगाला चिकाटली आणि पाण्याच्या जखमा त्याला आणखीनच झोंबायला लागल्या. गड्याला आता काही सण होत नव्हतं. तोंडाला कोराड पडली. सखा पाटील ओढा पार करून गावाच्या रस्त्याला आला. आता माळ चांगलाच पेटला होता. त्यात वाऱ्याची झुळूक सुटलेली. त्यामुळं आगीला चांगला जोर वाढला. अहो वाऱ्याच्या दिशेनं आग सगळ्या माळ रानात डोंगराकडे पसरली. ते कुणीतरी बघितलं आणि जोरात बॉम्ब ठोकली. आग आग सखा पाटलाचा माळ पेटला, सखा पाटलाचा माळ पेटला. तशी माणसं माळाकडे धावली आणि सखा पाटलाला भिडली. तसा पाटील सावध होऊ लागला, पण त्याला शब्द फुटत नव्हता. अहो हलकाच नुसतं त्याला कापरं भरल्यावर थरकाप होत होता. सखा पाटलाची हालत बघून गावकरी चाट पडलं. पाटील नुसता माळाकडे बघून भूत 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 म्हणायचा आणि दण ठोपटायचा. अहो पुरत लागीर झाल्यासारखा मोठं डोळं करून भूत भूत म्हणायचा. त्याच्याकडे बघत गावातल्या माणसाने त्याला उचलून गावात आणलं. तसं पाटील जरा सावरलं. त्याला पाणी पाजलं. त्याच्या मनातलं भूत जरा शांत झालं. गावातला कोणीतरी म्हणला, सखा सखा पैलवान काय झालं, तुमची कुणी हालत केली म्हणायची. हे ऐकून सखा पाटील गप झाला. त्याच्या मनात विचार आला, आपण भूताला घाबरून आलोय असं म्हणल्यावर आपली गावात नामुष्की होईल. सगळी पळपुटा सखा पैलवान म्हणतील. त्या भीतीने तो घाबरला. त्या परास आपणच भूताच्या संग कुस्ती खेळूया असं सांगितलं तर आपली नामुष्की होणार नाही. तेवढ्यात दुसरं कोणीतरी म्हणलं, राव आज आमुष आहे. अहो त्या माळावरच्या भूताटीचा फेरा आलाया. त्या फेऱ्यात सखा पाटील सापडला या. त्याच भूताने त्याची हालत केली असेल. तर बघा की कसा गड्याला नुसता गोहळाच आहे. पण ह्या वक्ताला पाटील तिकडं कशाला गेला असेल. मी म्हणतो अव कशाला काय, सखा पाटलाचा शाळू काढून पडलाय की राव. माळात त्याच्या राखणीला गेलाय ना, अशी बनगड आहे वे. असं म्हणून जगूबुवानं सेलची बॅटरी चालू केली. सखा पाटलाच्या तोंडावर धरली आणि निरखून बघितलं. तसा सखा पाटील तोंड चांगलं सुजलेलं बघून जगूबुवानं मनातली शंका मांडली. अव हे साधं सुद्धा होत नाही. पाटलाने ही बुडल्याची मिळकत घ्यायला नाही पाहिजे होती. सारी त्यांची करामत आहे. कमळीची जमीन गाड्यानं पैसा वाटून घेतली खरं, पण निपुत्रिकाची ती जमीन सखा पाटलाला काही जय जाणार आहे वे. असलं बुवाचं म्हणणं खरं आहे असं कोणीतरी म्हणत जगूबुवाच्या म्हणण्याची नुसती री वडली. तेवढं जगूबुवानं ऐकून जगूबुवाला जरा जोरच चढला. तो म्हणला, 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला शिगत झाली बघा पाटलाची. अहो माझा अभ्यास आहे, माझा अंदाज आहे, वाया जायचा नाही बघा. ही त्याचीच फळ आहे ती. अहो पाटील नुसतं गप बसून ऐकत होतं.
तेवढ्यात कुणीतरी सखा पाटलाच्या तोंडावर पाण्याची वंजळ मारली. तसा पाटील चांगला सावध झाला आणि टाकामाका बघायला लागला. तसा जगबुवा म्हणला, पाटील काय झालं तुम्हासनी राव, कुणी गोळ हसलं तुम्हासनी? तसा पाटील म्हणला, अहो मला कशाला कुणी गोळशील राव, मीच त्याला गोळ हसला चांगलं. पण होतं कोणती? अहो कुणी म्हणून काय विचारताय राव, तो माळावरला खवीस मला बघून लागला की 2 ठोकाय. अहो मी पण काही कमी नाही, मी ठोकला दंड आणि केली सुरुवात गोळसायला. तशी सगळी भोतावळ माझ्या मागं लागलेली. मग ओ पाटील, अहो मी किती हुशार, आलो पळून गावाच्या वाड्यावर आणि टाकली वाड्यातल्या डोहात उडी. त्यांना कुठं पवा येत, मी आलो वाड्यावरनं गावाच्या रस्त्यावर. काय बोलताय पाटील, असं म्हणून शंकर नानाने विचारलं. तसं पाटील म्हणलं, अहो मोर्चा आहे का, मी त्याला गोळसायला लागलो तसं बाकीच्या भूतांनी माझी कणसं दिली राव पिठवून, पण मी काय त्यांच्या हाताला गावलो नाही. अशी सखा पाटलानं गावाला बरोबर थाप मारली आणि गावाला ती पटली. पण पाटलाचं मन अगदी मनानं तो गाभारला होता. भूतभीत काय नाही मुळीत, पण संप्याच्या त्या करामतीनं ते भूत पाटलाच्या मनात शिरलेलं. संपानं पिपरणीवरनं उडी मारली नसती तर सखा पाटील घाबरायचा प्रश्नच उठला नसता. सखा पाटलानं गावाला चांगलीच थाप मारली, पण सखा पाटलाच्या मनातलं भूत काय निघालं नाही. तो मनानं पार कोसळून गेला. त्याला गावातल्या माणसाने त्याच्या घरी नेऊन पाटलीनबाईच्या स्वाधीन केले. तो सगळा प्रकार पाटलीनबाईनं बघितला. तशा त्या पण पुरत्याच हापकून गेल्या. त्यांनी सखा पाटलाच्या जखमांना हळदीचं लेप लावलं. सकाळ पाटील रात्रभर नुसता इवळत होता. संप्याला जाग आली. तसं संप्याच्या मनात अनेक विचार आले. आपण पाटलाच्या पुढे उडी मारली हे जर सखा पाटलाला कळलं आणि आपणच त्याला भूताची भीती दाखवली असं समजल्या, पाटील आपल्या आईला आणि बापाला बी कामावून काढील, मग आपण उपाशी मरूया. ह्या विचारानं संप्या घाबरलं आणि पाटलाच्या घरी गेले. तशी पाटलाचं घर माणसाने भरलेलं संप्यानं बघितलं. तसं त्याचं पाय लाटपाटायला लागलं. संप्या पाटलाच्या अंगणात आला. तेवढ्यात कुणीतरी म्हणलं, पाटलीनबाईचं कुकू बळकट, म्हणून पाटील वाचला. तेवढ्यात पुतळा वहिनी म्हणली, अव पाटलानं भूतासंग कुस्ती केली म्हणजे मोठा आकरीतच मानायचं. अशा वावड्या ऐकून संप्याला पण जरा धीरा आला आणि त्याची खात्री पटली. खरंच रात्री भूतानं पाटलाला झपाटलं वाटतं. संप्या आता पाटलाच्या घरात गेला. तेवढ्यात पाटलीन म्हणली, अरे संपा तू रातभर कुठं होता, तुला काय झालं का बाबा, तू बरा आहेस ना? बरा आहे, पण मी तर माळातच होतो, पण मला गुराच्या गोट्यात कुणी अचानक आणलं काय ठाव. अशी संपानं पाटलीनेला खोटच बातावणी मारली. संपाचं म्हणणं ऐकलं आणि पाटील म्हणला, अव पाटलीन बाई, संप्या माळातच नव्हताच ना, मी त्याला संपा म्हणून अशा हाका मारल्या, पण संपानं काय मला वळू दिली नाही. माझ्या अंगावर भूतानं डायरेक्ट उडी मारली आणि सगळं घडलं बघा. तसं संप्याला मनातनं हसू आलं, पण संप्या माराच्या बिहाना हसला नाही. गावभर पाटलाच्या कुस्तीच्या नुसत्या वावड्या उठल्या. पाटलानं आता हातरून धरलं. पाटील मनानं खांगायला लागला आणि नुसतं लागीर झाल्यावानी रातचैरीचा आरडावारडा करायला लागलं. असं हे संपाच्या आणि पाटलाच्या मनातलं खोटं नाटक भूत गावात जन्माला आलं. अव हा म्हणता वाढलं आणि माणसाने त्या खोट्या नाट्या भूताला आपोआच खतमाती घालून चांगलंच पोचलं आणि ते भूत अवभलतच मोठं झालं. पाटील मात्र सशाच्या काळजाचा भित्रा गडी. त्यानं खरंच आपल्याला लागीर झालंय असं त्याच्या मनात विचार करायला लागले. तसं पाटलानं त्या जमिनीचा नाद सोडून दिला आणि एकेकाली पाटलानं कष्टानं फुलवलेल्या मळ्यात मनातल्या अज्ञानामुळं बोरे बाबळेचं साम्राज्य वाढले. गावातनं आता पाटील गेला, संपा गेला, पण त्यांच्या अज्ञानी मनातलं भूत गावाच्या शिवारात माणसांच्या मनात शाळवाच्या सुगीला येतात. सखा पाटलाची आणि संपाची भाकड खोटी भूताची कथा माणसं एकमेकांना रंगवून सांगतात. सुगी सरते आणि भूत पण निघून जाते. ते परत येतं ते पुढच्या सुगीलाच. अव सगळ्या खुळ्या समजुती माळात बुधभीत या आजच्या युगात
नसणाऱ्या संकल्पना अजून तरी ह्या जगात भूत जन्माला आलेलं नाही. नुसतं माणसाच्या मनाचा खेळ. माणसं खुळी तीच भूतावानी वागतात आणि ज्ञानी असून बेकार गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि अज्ञानाला खतपाणी घालतात आणि अज्ञानाचं लागीर झाल्यावानी वागतात. हा, धन्यवाद.